हाय, सगळ्यांचं चॅनलवरती स्वागत आहे बरं का. आणि आजपासून चॅनलचं आहे ना नाव बदललं. विद्या दिलीप सिन्नरकर नाव होतं ना, तर अपंग जीवन संघर्ष असं नाव टाकलं. कारण की मी स्वतःला लय अनलकी समजते आणि इतक्या दिवसाचं मी म्हणजे असं व्हिडिओला यूज येत नाही म्हणून आहे ना, मलाच असं मनाला वाटलं की चला चॅनलचं नाव तरी बदलावं, म्हणून आजपासून आपल्या चॅनलचं नाव बदललं. आणि एक शॉर्ट व्हिडिओचं चॅनल आहे ना, त्याचं स्वामी कृपा असं नाव टाकलं. चला म्हणलं, संध्याकाळचं आहे ना स्वयंपाक बनवत होते, व्हिडिओच आहे ते चॅनलचं नाव बदललं तेही सांगावा आणि एक छोटासा व्हिडिओ पण काढावा, जेणेकरून सगळ्याला समजेल की चॅनलचं नाव बदललेलं सांगितलंच नाही म्हणून. हो, आज काय असे ढिम्मो आणि बसले, बोला ना काहीतरी. तर चालू आहे स्वयंपाक, आता मी काय बोलू म्हणजे काय बोलायचं, सांगावं लागतं का? इतर वेळेला तोंड चरा 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 कात्रीवर चालतं. कातर वागत चालते, इथं थोडी चालते. नाही तोंडाची कातर. मग असं म्हण ना. मग मी म्हणलं बाई काय झालं या काही एवढे शांतता एकदम. पाहिजे शांत बाबा, जीव चालला फार काम करू. जीव चालला ना, जीव त्या दिवशी माझा गेला असता येडे. माझं तकदीर चांगलं, ते काय म्हणतात ना, काळ आलेला असतो पण वेळ आलेली नसती, असं झालं होतं. 4 दिवसापूर्वी ना, म्हणजे मी सांगितलं नाही बरं का, पण आज सांगते. असंच इथं थालपीठ करत होते, इथं पळपटावरच थालपीठ थापत होते, इथं या साईडला असं म्हणजे ना इतकं लागण्याच्या इतक्या अंतराचं आहे ना किरकोळ असं बरं का. ते चावल्यानंतर मी वळून बघितलं, मला वाटलं मग मीच चावली, बघत येतो काय ते. अयो, पण मग आहे ना मी न घाबरता आमच्या गावात आहे ना रोकडोबाचं मंदिर आहे ना, तिथं जाऊन बसले, तिथं नारळ फोडला, अगरबत्ती लावली, तिथं अंगारा. म्हणजे पूर्वी अशी प्रथा होती वाटतं आमच्या गावामध्ये, कोणाला पण किरकोळ चावलं ना तिथं जर गेलं ना, कसं असू ते उतरायचं, असं देवाचं सत्व आहे बरं का. पण मला आहे ना काही तकलीफ झाली नव्हती, पण चावलं होतं. सांगा कोण गेलं असतं? तुम्ही कशाला जाता तिथं आबद्र्यावर तसं बोलता? मला रात्रभर झोप येत नव्हती मला तर असं टेन्शन यायचं ना, काय होतं का काय. देवाचं नाव नाही रात्रभर घेत होते. तुला काय म्हणणार नाही. क्यों? तुम्हाला आशीर्वाद आहे क्या? फिर नवरे का आशीर्वाद? नवरदेव का आशीर्वाद? चला म्हणलं, आता संध्याकाळचा स्वयंपाक करते. आमरस करून आहे ना दुसऱ्यांच्या घरी फ्रीज मध्ये ठेवायला दिला. आणि आता मटकी, चपात्या आणि पांढरा भात करावं म्हणलं. कालनाची बी लय पंचायत पडती आणि इथं यांची जीभ शिंदळण घालती गोंधळ. असं चांगलंच करून पाहिजे. चांगलं जर नसलं ना तर खात नाही. तर खात नाही. मग खातेत का? तुम्ही सारखे आणि तुमचे लेकरं सारखे. पोळ्या काढल्या ते का तेव्हाल्याच हात्या भांडे घासताना माझ्या लक्षातच नाही आल्या. खान तसे खापर आणि बाप तसे लेकर, सगळे सारखे आहेत. फक्त मीच एकटी अशी की मला सगळं चालतं. बर तुला सगळं चालतं. नाही चालत का? शिळ खाते हो, तुमच्यासारखं नाही. असं शिळ खाऊन, कसं बी खाऊन, ताज शिळ पायी पुतना राक्षसी नाली पाका आणलं ते. तरी माझी तब्येत सगळ्यांपेक्षा स्ट्रॉंग आहे एकदम, तुमच्या तिघांपेक्षा बी. गप्पाय ऐसे मत कर भाई, मैं कैसे दिखूंगी उसमें, सारे नाव ठेवेंगे ना. तेको हिंदी आती का? तुमको आती का? मेरे को आती ना. केवढी आती? बहुत आती है. बोलो ना मग. क्या बोलने का? काय पण बोलने का है ना. चालू मेरा नाम है हिंदीतून ब्लॉग काढायला मला लय आवडतं बरं का, पण हिंदी येत नाही एवढी परफेक्ट आहे बरं का. नाही तर ज्यांचे हिंदीतून नाही ना व्हिडिओ असते त्यांच्या व्हिडिओला लय यूज असते बरं का. आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांचे, यूपी बिहार, ज्यांचे बी हिंदीचे ब्लॉग असतात ना त्यांचे लय चालतात. खरंच ना. मैं भी कल पास से ना हिंदी में बात करूंगा अभी.
ऐसे बाप बोलते कि हिंदी? हम्म, ऐसे तुम्हारे किसने बोली थी? मेरे बाप ने नहीं बोला था क्या? तुम्हारे बाप को ये होंगी क्या? फिर तुम्हारा बाप कितना शिकलेला होता? मेरे को क्या पता? अयो, बाप किती शिकले हे नाही माहिती? खरंच? मैंने पैसे पूछा नहीं उनको कितने पढ़ा है कितना नहीं. खरंच म्हातारं शिकलेलं नव्हतं? नहीं ना, सच्ची ना. जगासा शिकलेला असं ना असं थोडी. अरे मैं झुट्टा बात नहीं करूंगा. मग किती शिकले तेच का माहिती नाही, झुट्टा बाता करून हाँ. नाही तर. तेरे को क्या पता? तू खाना बना जल्दी जल्दी. की दररोज शिकून आली एवढं हिंदी. खाना बनायला अजून आता चपाती झाले, आमरस झालाय, आता मटकी आणि पांढरा भात राहिला. हाँ. तूने बनाया क्या आमरस? मैंने बनाया वो. मला हिंदी येत नाही. ये पाव मी 8वी शिकलेलो आहे आणि तुम्ही बागामध्ये पोरं हिंदी ये 10वीं बोलते. शिकलेली उसको हिंदी नहीं आती. मैं खाली 8वीं कक्षा में पढ़ा है मैंने, तभी मेरे को हिंदी आती है. उसको बोलती चबर 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 बोलती खाली. मराठी बोलायला मराठी किती बी बोलन एकदम क्या बोलती तू? आवड आवड शब्द बोलन. चुपट. हिंदी नाही जमते आपण को. खाना खाने को आता कि फिर? खाना तर सगळ्यांनाच खायला येतो. हा. खाना पाळण्यात जन्मलेलं बघ जो पोपट कैसे बोलता है पोपट कैसे बोलता है? हे मराठी जेवढं बोलायचं असेल ना तेवढं बोलेल मी. पण हिंदीवाला गुतत 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 येते. दारावर जरी कोणी आलं ना, एक शब्द हिंदी एक शब्द मराठी, समोरच्या बाबाला समजत नाही बया काय बोलते. असं होतं. आणि ते कोणी कोणी दारावर ऐकणारे अशी येते तर त्यांना हिंदी मराठी येत नाही आणि आपल्याला हिंदी येत मैं गोवा क्यों गया था? गोवा हाँ. वो बहुत मजा किया था उधर. घूमने को गया था गोवा. घूमने को गए थे गोवा हम्म. और बहुत मजा किया. क्या देखे उधर? दी क्या लड़की देखा समुद्र में. तुमको चप्पल से ऐसे जुड़ून नहीं काटने की लड़की? चप्पल लड़की देखने को काय देखना सुबह नहीं मीरा भाई. देख लड़की देखायला चालले. हा चवना चाठा वागण्याला पोरांच्या आता पोरी पाहायचं वय झालं. तुम्ही पाहायला वळायचं. एक बेवड़ा था उधर गोवा में रात को 7 बजे. और पुलिस डिपार्टमेंट रहे थे ना समुद्र के किनारे. वो आदमी को बोला था अरे बाहर आ जा बाहर आ जा बाहर आ जा. वो बाहर नहीं आ रहा था, वो अंदर अंदर जा रहा था. बाहर जा बापर जा. लेकिन वो सुनता नहीं था. हॉर्न वो पुलिस गाड़ी का हॉर्न बजाता. ए बाहर आ जा. वो आता नहीं था. उसका कुल्ले भी फट फिर- होंगे. मग नाही ना काय करतील लोक. फिर उनके आदमी गए अंदर. हाँ वो वैसे वैसे नजदीक गए क्या, हाँ वो वैसा वैसा अंदर जाने का. हाँ. वो मला बोलते नाही गेला भाऊ हाँ. समुद्रामध्ये. वो बाद में क्या बोलता है, जय श्री राम गेला असता बोल भाऊ, बजरंग श्रीराम बली की राम. जय. जब बाहर निकाला उसको 2 घंटे उसके पीछे 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 यहाँ से 1 किलोमीटर गया उधर. फिर उसको त्याचा पूस काढला असं उसको झालं. बाहर निकला. पुलिस ने ऐसे डंडे बिठाए ना उसके टिंगर पर, बहुत मारा उसको बहुत. मग ते पोलिसांना एवढा ताण दिल्यावर पोलिसांनी सोडला असं का त्याला. चांगला सपाटाने एकदा सपाटा काढला असं ना. बोलता था अभी नहीं जाऊंगा अभी नहीं जाऊंगा. बोलता था जय श्री राम. जय श्रीराम. देवाचं नाव घ्यायचं ना असं अगोदरवाणी वागायचं. अरे वो बेवड़ा था, दारू पिया था उसने. मराठी बोलताय का? फिर मराठी बोलताय का कौन? तुम्ही? मैं तू बोल ना. ते बोल ना. अरे मैं बोलता हूँ हिंदी, तू मराठी में बोल जा. आती नाही तर कशाला बोलायची जाईल. अरे तेरे को आती क्या? मेरे को इतनी आती ना, इतनी आती ना, मेरी आती देखकर सामने वाले की याददाश्त खो जाती. चुप बैठ फिर, अपना अपना काम कर. अरे नाही भात टाकायचं आहे. हे करायचं. चावल बनाए क्या चावल? ह्याला चांगलं लाकूड घेऊन जावं ना मी. चावल. बरं जाऊ द्या. उद्यापासून आहे ना कॉमेडी मधून हिंदी मराठी मिक्स आहे ना जमान ये तसं. देख अभी ना रोटी रोटी हो गई. अभी सब्जी बाकी, मटकी की सब्जी बनाने का है और चावल बनाने का है. और उधर
आंबे का ज्यूस हो गया. आणि असं तोंडात टाकणे काय गटा गटा सटा 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 गार दुसऱ्याची फ्रीज मध्ये ठेवलेला आंबरस आहे तो आंबरस आणला ना चपाती घ्यायची सटासट गटागट गटागट घेऊन घ्यायची. हा. है ना हम्म. बरं चला बाय सगळ्यांना. बाय बाय. नाही बाय बाय अजून थोडं जाणं देऊ कोणाचा? कशाला? म्हणजे तेरे बाप के आंग में आज कोणतरी घुसलाय. वो नुसतं हिंदी मराठी बोलता येत. अरे चुपट. तिला राग येऊ राहिला. हे बघा ही आमची सुंदराबाई. सुंदरीला 50 रुपये दिले म्हणून राग. सुंदराबाई रात्री डोकं दाबलं माझं. मी तिला कबूल केलं ते 50 रुपये देईल, पण ती आज का शाळेतून आल्यापासून रुसली माझीवर. द्या 50 रुपये. तरी 1.5-2 किलो आंबे आणले. मला आंब्याला पैसे गेले बरं का जानू. आणि टी व्हीला बॅलन्स टाकला आणि टायर टाकलं गाडीला. पण नवो आंबे खायला आणले. आंबे उद्या आणले असते ना. आल्याबरोबर 2 आंबे खाल्ले. खायला आणले आंबे. वर चालत ठेवा. बाय सगळ्यांना.